नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं स्वागत करतो. भरपूर मुलांचे मेसेज आले होते की TCS पॅटर्ननुसार जीकेची तयारी कशी करायची आहे. मराठी विषय आमचा एकदम व्यवस्थित सुरू आहे, इंग्रजी विषय व्यवस्थित सुरू आहे, बौद्धिक चाचणी हा विषयसुद्धा व्यवस्थित सुरू आहे, परंतु सामान्य ज्ञानची तयारी कशी करायची तेच काही कळेना असं झालेलं आहे. तर नेमकं काय काळजी घ्यावी, कोणते सोर्सेस वाचावेत आणि पारंपरिक ज्या परीक्षा होत होत्या अगोदर त्याच्यामध्ये आणि TCS पॅटर्नमध्ये नेमका फरक काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे काय तुमच्या शंका निरसन आहे ते आपल्या या 10 ते 15 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही या TCS पॅटर्न म्हटलं की, कारण तुम्ही जे PYQ बघितले किंवा कोणती जर तुम्ही एखादी सरळ सेवाची एक्झाम दिली असेल जी काही TCSनं घेतलेली आहे, तर त्यामध्ये बऱ्याचशा मुलांचा म्हणजे एक भीती आहे की TCSचं जे सामान्य ज्ञान हा विषय आहे यामध्ये मार्क्स मिळत नाही, इतर विषयाच्या तुलनेमध्ये ते कमीच मिळतात. तर मग इथून पुढे तुमची कोणतीही एक्झाम असो, जशी की तलाठी भरतीची एक्झाम आहे येत्या महिन्याभरामध्ये, तर हे जे आहे तर याची तयारी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. मी बोलताना येत्या महिन्याभरामध्ये बोललेलो आहे, परंतु जसं की वनरक्षक भरतीचं अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 होती आणि त्यांनी एक काहीतरी नोटिफिकेशन टाकलेलं आहे की 31 ऑगस्टपासून वनरक्षक भरतीचे पेपर सुरू होण्याचे संभावित तारखा जाहीर केलेल्या आहेत. तर त्यावरून असा अंदाज येतोय की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपली की तिथून पुढे महिन्याभरामध्ये पेपर असू शकतात. हे माझं एक वैयक्तिक मत आहे, तसंच होईल असं नाही. ओके, तर चला आपला जो मेन मुद्दा आहे की TCS पॅटर्ननुसार जे काही जीकेची तयारी आहे ती करताना कोणती काळजी घ्यायची आहे, आपण त्या पॉईंटवर येऊ. सर्वात अगोदर TCS पॅटर्नमध्ये प्रश्न पातळी किंवा त्याचं वितरण कसं असतं ते आपण बघू की यामध्ये सगळेच विषय इन्क्लूड त्यांनी केलेले असतात. असं नाही आहे की इतिहासवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले, विज्ञान सोडून दिला, असं नाही. त्यांनी भरपूर सर्वचे सर्व विषय या ठिकाणी घेतलेले असतात. कोणताही 1, 2, 3 विषयाला प्राधान्य देऊन ते प्रश्न विचारत नाही, तर सर्व विषयांना जवळपास सारखंच प्राधान्य ते देतात. ओके, आणि परत ह्या काही शिफ्ट वाईज एक्झाम होतात, जसं की पहिली शिफ्ट आहे आणि त्याच्यानंतर 2 शिफ्ट आहे किंवा 2-3 दिवसानंतर एक्झाम होणार आहेत, तरी समान टॉपिकवर ते प्रश्न विचारत असतात. जसं की जर समजा एका शिफ्टमध्ये त्यांनी 7 वाहन कालखंडावर जर प्रश्न विचारला इतिहासाचा, तर नंतरच्या शिफ्टमध्ये सुद्धा 7 वाहन कालखंडावर प्रश्न विचारताना ते दिसतात. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही PYQ बघितले तर ते रिपीट टॉपिक झालेले असतात, फक्त प्रश्न वेगवेगळे त्यांनी विचारलेले असतात. ओके, तुम्हाला एक उदाहरण देतो की सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या राजाने लिहिला असं एका शिफ्टमध्ये विचारलं, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये त्यांनी विचारलेलं होतं किंवा दुसऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये जे की TCSनं घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी विचारलं की दुसरा प्रवर्षण या राजाने खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. म्हणजे अगोदरच्या शिफ्टमध्ये ग्रंथ कोणी लिहिला आणि त्या नंतरच्या शिफ्टमध्ये त्या राजाने ग्रंथ कोणता लिहिला, असं म्हणजे एकच टॉपिक आणि प्रश्न वेगवेगळे. तर असं या TCS पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसून येतं. म्हणजे जे टॉपिक असतात हे साधारणपणे कॉमन असतात. ओके, त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं जे काही आपण ॲनालिसिस केलं त्यामध्ये पाठ्यपुस्तकांचा वापर त्यांनी जास्तीत जास्त केलेला आहे. जनरली इतिहास या विषयाचे प्रश्न हे स्टेट बोर्डमधून त्यांनी विचारलेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर ते जास्त फोकस करतात, तर पाठ्यपुस्तके यावर त्यांचा भर असतो. सोबतच जे काही शासकीय मासिके किंवा अहवाल आहेत, जसं की आर्थिक पाहणी अहवाल झाला, केंद्र सरकारचा झाला, राज्य सरकारचा झाला, परत अर्थसंकल्प झाला, परत काही लोकराज्य मासिकं झाले, तर यामधून ते शासकीय अहवाल वगैरे जे असतात त्यामधून, परत आंतरराष्ट्रीय अहवाल झाले तर त्यावर आधारित ते प्रश्न विचारत असतात. सोबतच पाठ्यपुस्तकावर आधारित सुद्धा ते प्रश्न विचारत असतात. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की आकडेवारीवर त्यांचा विशेष भर असतो. विषय कोणताही असू द्या, त्यांचा भर असतो आकडेवारीवर. जर एखादा इतिहासाचा प्रश्न असेल की बाबराचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला, TCSनंच विचारलेला प्रश्न आहे. आता नेमकं हे प्रत्येक वर्ष कोणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत नाही, कारण मृत्यूचं कसं आहे, बाकीच्या घडामोडी लक्षात ठेवतील, त्यांचे वर्ष लक्षात ठेवतील, परंतु हे एवढे मोठे सुलतान किंवा एवढे मोठे मुघल होऊन गेले तर प्रत्येकाच्या मृत्यूचं वर्ष कोणी लक्षात ठेवत नाही. तर असं नाही आहे. तर हे TCS म्हणजे एक आकडेवारी संबंधित 3-4 प्रश्न ते विचारतात. तर हे आकडेवारी एक गेम चेंजर प्रश्न असतात, हे काही प्रत्येकालाच जमत नाही, तर ते तुम्हाला जमायला पाहिजे. आणि GK हा विषय असा आहे की हाच एक गेम चेंजर विषय ठरणार आहे, कारण इतर विषयामध्ये त्यांना आउट ऑफ मार्क्स सर्वांनाच मिळणार आहे. परंतु GKची तयारी जर एकदम प्रॉपर प्लॅनिंगनं जर केली नाही
तर हाच विषय तुम्हाला धोका देऊ शकतो. त्यामुळं एक अजूनही वेळ आहे, तर तुम्ही काय करू शकता, एकदा प्रॉपर प्लॅनिंगनं प्रॉपर सोर्सेस वापरून तुम्ही या विषयाची तयारी करू शकता आणि तुम्ही चांगले मार्क्स या विषयामध्ये घेऊ शकता. तर आपण बघत होतो की आकडेवारीवर विशेष भर असतो याचा. इतिहास असो की भूगोल असो किंवा कोणताही असो, जसं की अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी राज्यभरात इतके टक्के आहे, तर मग ते पॉईंटमध्ये आकडेवारी असली तरी चालते, तरी त्यावर ते प्रश्न विचारतात. ओके, तर अशा टाईपचं आहे. किंवा कोणतीही रँकिंग असले तर त्या रँकिंगमध्ये काही पॉईंटमध्ये काही संख्या असली, जसं की 0.843, तर असे सुद्धा काही त्यांचे ऑप्शन्स असतात. म्हणजे आकडेवारीवर त्यांचा विशेष भर असतो. सांगायचं थोडक्यात, विज्ञानचा जर विषय असेल तर जसं की गुरुत्व स्थिरांकाची किंमत काय आहे, अशा पद्धतीचे सुद्धा त्यांचे ते आकडेवारीवरील प्रश्न असतात. ओके, परत महत्त्वाचा पॉईंट आहे की कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा, परत एक स्थापत्य वगैरे हे जे काही आहे, हा त्यांचा आवडता विषय आहे. यावर 3-4 प्रश्न ते हमखास विचारतात. ओके, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा, ते काही महोत्सव आहे किंवा काही जमाती किंवा त्यांच्या संस्कृती परंपरा ह्या ज्या आहे यावर आधारित, परत संगीत, हे जे घटक आहे हा त्यांचा आवडता विषय आहे. यावर ते प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतात. ओके, परत काही नृत्यकला आहे, नृत्यकलेवर सुद्धा ते प्रश्न विचारतात. हा त्यांचा आवडता विषय आहे. इथं 3 ते 4 प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये आढळतात. ओके, परत असं सुद्धा आढळून आलेलं आहे की पर्यावरण विषयक जे आंतरराष्ट्रीय अहवाल वगैरे आहेत, तर त्या अहवालावर सुद्धा, जसं की जागतिक हवा गुणवत्ता अहवाल काहीतरी ते आहे ना, एअर क्वालिटी इंडेक्स वगैरे, तर त्यावर सुद्धा त्यांचे ते काही प्रश्न आढळून येतात. ओके, म्हणजे पर्यावरणवर सुद्धा त्यांचा एखादा प्रश्न आपल्याला दिसतो. त्यानंतर संकल्पनावर आधारित काही प्रश्न आहे. संकल्पना म्हणजे जसं की काही अर्थशास्त्रामध्ये काही ते आहे ना, थिंकर्स वगैरे, ॲडम स्मिथ वगैरे, तर त्यांच्यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात. सोबत संकल्पनावर म्हटलं की आता आपण काय करतो, जर समजा नदी प्रणाली जर हा घटक तयार करायचा असेल, तर मग आपण त्या घटकाचं ते नदीचं उगमस्थान कोणत्या राज्यातून वाहते, तिच्या उपनद्या कोणत्या, त्याच्यावर धरणं कोणत्या, काठावरचे शहरं कोणते, तिचे परत संगमस्थळं कोणते, हेच आपण त्या ठिकाणी बघतो. परंतु नदी प्रणालीवर त्यांनी प्रश्न असे विचारलेले की नद्यांचे प्रकार कोणते, मग केंद्रीकृत नदी प्रणाली वगैरे वगैरे असे काही जे आहे, त्याला आपण थेअरी म्हणतो किंवा कन्सेप्ट म्हणतो, तर त्यावर आधारित सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. जसं की TCSनं आतापर्यंत सरळ सेवा भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं जे ॲनालिसिस केलं, तर त्यामध्ये असं सुद्धा दिसून येतं. ओके, तर हे होतं प्रश्न पातळी आणि प्रश्नांचं वितरण किंवा लेवल वगैरे. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की जर समजा तुम्ही उच्च न्यायालय हा घटक जर प्रिपरेशन केला, तर उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला सर्व येईल. जसं की तुम्ही म्हणाल की मुख्य न्यायाधीशाची पात्रता, त्याला शपथ कोण देतं वगैरे, हे सर्व तुम्ही कराल, त्याच्या संबंधित कलम वगैरे कराल. परंतु प्रश्न काय विचारेल की मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही ज्या काही संकल्पना वाचता, जो काही अभ्यास करता, त्याला करंट रिलेटेड सुद्धा टच करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही उच्च न्यायालय वाचलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये थोडक्यात माहिती घेण्याची प्रयत्न करायचा, त्याचे करंट न्यायाधीश कोण आहे, असं तसं. तर हे सर्व काही आहे, हे घटक तुम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणजे एकंदरीत सर्वांगीण जे वाचन आहे हे करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही गुगल सर्च केली तरी चालते. ओके, असला वेळ तर. ओके, तर अशा पद्धतीचं हे TCS नुसार GK प्रश्न पातळी आणि वितरण होतं. त्यानंतर आपण बघू विषयानिहाय तयारी कशी करायची. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण बघू चालू घडामोडी. चालू घडामोडीची तयारी कशी करायची, की हे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहे हे जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या चालू घडामोडी संबंधित हे विचारले जातात. आणि तुम्हाला अशी काही विशेष तयारी करण्याची काही आवश्यकता नाही. नेहमी जशी चालू घडामोडीची तयारी करता, जसं की तुम्ही एखादं मॅगझिन वाचत असाल किंवा एखादा पृथ्वी परिक्रमा, अशा पद्धतीचं तुम्ही, किंवा त्रैमासिक किंवा 6 माही हे जर वाचत असाल तर तेच वाचायचं आहे. जास्त काही विशेष तयारी करायची नाही. फक्त त्याला एक ॲडिशनल म्हणून काय करायचं आहे, लोकराज्य हे जे मासिक आहे, हे मासिक एकदा त्यामधून काही पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ज्या काही शासनाचे, राज्य शासनाचे धोरण आहे किंवा ज्या काही योजना आहे आणि त्या योजनांसंबंधित जी काही आकडेवारी आहे, तर हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ओके, तर म्हणून हे जे काही लोकराज्य मॅगझिन आहे, तर यामधले आकडेवारी किंवा योजना हे एखाद्या तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकतात. यामधून प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. परत अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी यावर आधारित त्यांचा प्रश्न असतो.
मग आता तुम्ही म्हणत असाल की अर्थसंकल्पन ते होऊन तर झाले 3-4 महिने झाले, आता कशाला विचारतील ते परत परत. तर असं नाही मित्रांनो. झालं काय, जानेवारीमध्ये ज्या काही TCSने एक्झाम घेतलेल्या आहे, जानेवारीमध्ये TCSने एक्झाम घेतलेल्या आहे, तर 1 वर्ष जुने आर्थिक पाहणी अहवाल आणि 1 वर्ष जुने अर्थसंकल्प त्यावर आधारित या जानेवारीमध्ये प्रश्न विचारलेले. कारण अर्थसंकल्प मांडणार होते फेब्रुवारीमध्ये, तर त्यांना लेटेस्टवाला अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी अहवाल मिळाला नाही. तर मग त्यांनी काय केलेलं आहे की जुना जो आर्थिक पाहणी अहवाल आहे 1 वर्ष जुना, तर त्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. म्हणून अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी हे जे घटक आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हींचे, हे तुमचे परफेक्ट असणं आवश्यक आहे. यावर ते प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. गोष्ट एकदम क्लिअर आहे. तुम्हाला मार्क्स पाहिजेत तर ह्या गोष्टी करावंच लागणार आहे. तुम्ही नाही करणार तर इतर लोक करतील, तुम्हाला क्रॉस करून पुढे जातील. ओके. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय अहवाल आहे, जसं की UNDPचे अहवाल झाले, जे काही इतर अहवाल आहे आंतरराष्ट्रीय अहवाल, त्यामध्ये भारताची कामगिरी काय आहे. परत नॅशनल लेवलचे अहवाल आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी काय आहे. तर हे सर्व अहवालसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. यावर आधारित सुद्धा प्रश्न राहतो. त्यानंतर परत काही मंत्रालय असतात, राज्य सरकारची मंत्रालय, परत केंद्र सरकारची मंत्रालय, यांचे काही धोरणं असतात. तर त्या धोरणावर आधारित सुद्धा किंवा काही योजना आहे तर योजनावर आधारित सुद्धा प्रश्न हे विचारलेले असतात. ओके. त्यानंतर सोबत म्हणजे आता तुम्ही कोणतं तरी एक चालू घडामोडीचं मासिक, त्यानंतर लोकराज्य मासिक, म्हणजे कोणतं म्हणजे पृथ्वी परिक्रमा वगैरे तुम्ही जे रेग्युलर वाचतात ते, असं कोणतंही एक मासिक वाचा. त्याला फक्त ॲडिशनल आजपर्यंत तुम्ही लोकराज्य मासिक वाचलं नसेल तर त्यामधून आकडेवारी प्लस कोणत्या योजना किंवा शासकीय धोरणं हे घ्यायचे आहे. त्यानंतर अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी लेटेस्टवाला जो काही असेल तो पण घ्यायचा आहे बस. आणि महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी आहे त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायच्या आहे. आंतरराष्ट्रीय अहवालसुद्धा बघायचे आहे आणि लेटेस्टवाल्या योजना हे करायचंच आहे. ओके. तर अशा रीतीनं तुम्ही चालू घडामोडीची तयारी या ठिकाणी करू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे कला व संस्कृतीची तयारी कशी करायची. हा आहे TCS पॅटर्नचा सर्वात आवडता विषय. यावर आधारित प्रश्न भरपूर असतात. तर हे कला संस्कृतीची तयारी हा विषय जो आहे हा TCSचा आवडता विषय आहे. कोणतीही GKचा सेट घ्या तुम्ही, या विषयावर प्रश्न विचारला नाही असं कधीच झालं नाही. ओके. म्हणजे कोणताही GKचा सेट घ्या, कला व संस्कृतीवर तो प्रश्न राहतोच. कला व संस्कृतीमध्ये कोणकोणते घटक येतात तर सर्वात अगोदर ते आपण बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे यावर आधारित प्रश्न राहतोच. तर याच्यामध्ये संगीत, जे काही संगीत आहे तर या संगीतावर आधारित संबंधित व्यक्ती कोणते आहे, संबंधित पुरस्कार कोणते आहे, तर यावर आधारित ते प्रश्न विचारतात. आणि या संगीताचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यावर सुद्धा आधारित ते प्रश्न विचारतात. व्यक्ती, ठराविक घडामोडी, त्यानंतर वैशिष्ट्ये आणि त्या संगीताचा काही इतिहास असेल तर तो. ओके. तर हे तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे आणि कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर नृत्य, या नृत्याचे प्रकार कोणकोणते आहे, त्या नृत्याचे वैशिष्ट्य कोणते आहे, जसं की भरतनाट्यम झालं, मोहिनी नाट्यम झालं, कथक, कथकली. तर हे काही भारतामधले सर्व काही नृत्य प्रकार आहे, या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय काय आहे, सोबत संबंधित व्यक्ती कोणकोणते आहे आणि लेटेस्टमध्ये कोणी व्यक्ती आहे का चर्चेमध्ये असलेला, तर हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. आणि परत ते नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. यावर आधारित तिथं प्रश्न राहतात. ओके. त्यानंतर काही उत्सव असतात जसं की हॉर्नबिल महोत्सव. ओके. अशा टाईपचे सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर हे प्रत्येक राज्याशी संबंधित जे काही उत्सव आहे, ओके, तर हे उत्सव, महोत्सव, सण वगैरे जे काय असेल त्याचं वैशिष्ट्य काय आहे, संबंधित राज्य कोणतं आहे किंवा संबंधित एखादी आदिवासी जमात असेल तर ती कोणती आहे, तर हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि हे बघायचं आहे, आता तुम्ही करता काय की तुम्ही हे वेगळ्या पुस्तकामध्ये शोधायचा प्रयत्न करता. तर हे जे टॉपिक आहे कला संस्कृतीचे, तुम्ही छोटीशी नोट्स बनवा आणि स्वतःचीच नोट्सला परफेक्ट करत चला, कारण कोणतंच पुस्तक काही परफेक्ट नसते. ओके. तुम्हाला हे काही गुगल सर्च करून असं तसं करून ही नोट्स तुम्हाला कला संस्कृतीची बनवायची आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रमुख आदिवासी जमात, त्यांच्या परंपरा, त्यांच्याशी संबंधित राज्य हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर शासनानं काय ते आदिम जमाती म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे, असं तसं सगळ्या काही बाबी तुम्हाला या ठिकाणी या कला संस्कृतीमध्ये माहीत पाहिजे. ओके. परत महाराष्ट्रामध्ये वारली जमात आहे, ती कोणत्या भागात राहते, तिची संस्कृती काय आहे,
ओके, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, तर त्यांच्या परंपरा काय आहे, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. त्यावर आधारित हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर काय आहे महाराष्ट्रातली स्थापत्यकला आणि त्या स्थापत्यकलेची विशेषता, जसं की काही बेसर प्रणाली आहे, नागर प्रणाली आहे, द्रविड प्रणाली आहे. तर ह्या काही स्थापत्यकला आहे, त्यांचे उदाहरणं आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय काय आहे, परत ते ग्रीक शैलीचा प्रभाव वगैरे काय आहे, गांधार शैली काय आहे, जे काही मूर्तिकलाचे काही जे काही प्रकार आहे, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. कला संस्कृतीवर प्रश्न राहतो म्हणजे राहतो. सोबत भाषा प्रकार जे आहेत, भाषा प्रकारावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक भाषा कोणकोणत्या आहे, देशभरात कशा भाषा आहे, परत ते शासकीय तरतुदी काय आहे त्या भाषेसंबंधित, तर अशा पद्धतीच्या सुद्धा प्रश्न आपल्याला आढळून येतात. सोबतच मराठी साहित्यिक आणि त्यांचे साहित्य, अमुक पुस्तक कोणी लिहिलं, पु ल देशपांडेंनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे, किंवा जे काही संतांचे पुस्तकं आहे, संत वगैरे होऊन गेले त्यांची पुस्तकं कोणती आहे, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहे, परत प्राचीन मध्ययुगीन भारतामध्ये कोणी कोणतं पुस्तक कोणी कोणतं ग्रंथ लिहिलेलं आहे, किंवा त्यांचा विषय कोणता होता, अशा पद्धतीचे किंवा कोणी कशावर टीका करावी म्हणून कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या जी केमध्ये कला संस्कृती या भागामध्ये आढळून येतात. ओके, तर हे प्रिपेअर कुठून करायचं, कला संस्कृती घटक हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन बाबी लक्षात घ्यायच्या आहे. एक मी सांगतो नेक्स्ट स्लाईडमध्ये, दोन बाबी. एक मराठीमध्ये जी केचं पुस्तक घ्यायचं आहे कोणते तरी, जसं की विद्याभारती प्रकाशनचं आहे, बेस्ट पुस्तक आहे. त्यानंतर तात्याचा ठोकळा आहे. कोणतंही मी काही कोणाचं प्रमोशन करत नाही आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते कोणतंही पुस्तक घ्यायचं एक मराठी जी केचं, कारण सामान्य ज्ञान हा विषय खूप मोठा आहे. तर मग तो कमी वेळेत कसा प्रिपेअर करायचा, तर त्याला एकदम बेस्ट ऑप्शन आहे की सर्वात अगोदर तुम्ही काय करायचं आहे की एक छोटं जी केचं पुस्तक घ्यायचं आणि त्याला पूर्ण 1, 2, 3 वेळा वाचून घ्यायचं, आणि नंतर मग सब्जेक्ट वाईजमध्ये दुसरे पुस्तकं वाचायला वेळ असेल तर ते करायचं. तर मराठीमधलं एक कोणतंही जी केचं पुस्तक घ्या जनरल नॉलेजचं. त्यानंतर हिंदी भाषेमध्ये कोणतंही जी केचं पुस्तक घ्या, जसं की लुसेंट प्रकाशन आहे, भरपूर आहे त्यांच्याही, हिंदीमध्ये सुद्धा भरपूर आहेत. तर एक हिंदीवालं पाहिजे आणि एक मराठीवालं पाहिजेत, आणि दोन्ही तुमचे एक चांगल्यापैकी त्यांचं एक रीडिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही समजा प्रिपरेशन केली, सर्वात अगोदर मराठी 2-3 वेळा वाचून घ्या, नंतर वेळ असला तर हिंदीकडे लक्ष द्या. अशा पद्धतीची जरी केली प्रिपरेशन तरीसुद्धा चालतंय. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की मग 25 पैकी 25 गुण घेण्याची रणनीती. आता 25 पैकी 25 गुण घेणं तर एवढं तर काही पॉसिबल नाही, परंतु ते तसं टार्गेट ठेवून तुम्ही चांगले मार्क्स या ठिकाणी घेऊ शकता. तर याच्यामध्ये एक कंपल्सरी काम असं आहे की जे काही आतापर्यंत सरळ सेवा भरतीमध्ये TCSनं प्रश्न विचारलेले आहे, तर ते प्रश्न तुम्हाला बघावे लागतील, कारण सेम प्रश्न रिपीट होतात. सेम प्रश्न रिपीट होतात म्हणजे त्या टाईपचे प्रश्न रिपीट होतात. ओके, त्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की काय प्रिपरेशन करायची आहे. ओके, नेमके प्रश्न कसे विचारले जाणार आहे. म्हणून TCSचं काहीतरी एखादं PYQ जे काय आहे, आतापर्यंत जे काही सरळ सेवा भरती झाल्या त्यामध्ये TCSनं काय जे प्रश्न विचारले, तर हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे, अनिवार्य घटक आहे. विदाऊट PYQ तुम्ही एक्झामला जाऊन विनाकारण तुम्ही तुमचं नुकसान करून घ्याल. तर हे आतापर्यंत विचारलेले PYQ बघणं आवश्यक आहेच. ओके, त्यावरून तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की काय करायचं आहे. त्यानंतर दररोज 25 प्रश्नाचा एक सेट सॉल्व करायचा आहे. 25 प्रश्न म्हणजे कसं, त्यामध्ये जसं की तलाठीमध्ये समजा एखादे 25 प्रश्न विचारणार आहे, जीकेचे जे काही 25 प्रश्न असतील, तर सेम त्याची रिप्लिका म्हणून जे काही 25 प्रश्न असेल, डेली काय करायचा, एक 25 प्रश्नांचा सेट सोडवायचा आणि त्यामध्ये चेक करायचं की 25 पैकी तुमचे बरोबर किती येतात. मग तुम्ही जर उद्या एखादा जीकेचा सेट सोडवला आणि तुम्हाला जर 10च प्रश्न बरोबर आले, तर तिथं डिमोटिवेट व्हायचं नाही. सर्वांचे तेच हाल आहे. ओके, तर डिमोटिवेट व्हायचं नाही. तुम्हाला म्हणजे एक अंदाज येऊन जाईल की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते किंवा काय अजून प्रिपरेशन करायचे आहे हे तुम्हाला कळत जाईल. मग आता हा सेट कुठे मिळेल, तुम्हाला जर अवेलेबल असेल एखादी टेस्ट सिरीज असेल तर तिथेही तुम्ही सॉल्व करू शकता, किंवा एखादं प्रश्नसंचयाचं पुस्तक असेल तर तिथेही तुम्ही तो जीकेचा सेट जो आहे तो सॉल्व करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये महातयारी ॲपची लिंक आहे, ते ॲप डाउनलोड करा. तिथेही आपण काय करणार आहोत, तर जीकेचा डेली एक 25 प्रश्नांचा सेट घेणार आहोत. तर मग त्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे की आपण काय करणार आहोत
की जे काही आतापर्यंत TCSनं प्रश्नपत्रिका विचारलेल्या आहेत तर त्यामधले फक्त शब्द बदलून प्रश्न विचारणार आहोत. जर समजा त्यांनी विचारलेलं आहे की बाबराचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला तर आपण तिथं बाबरच्या ऐवजी दुसऱ्याचं विचारू. ओके, अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सेम अगोदर जे TCSनं प्रश्न विचारलेले तेच, फक्त त्यातलं कंटेंट चेंज करून. ओके, म्हणजे असं काठिण्य पातळी वगैरे तिथं काही टेन्शन नाही. सेम रिप्लिका राहणार आहे, सेम गोष्टी त्या ठिकाणी राहणार आहे. आणि हा जो जीकेचा सेट आहे, दररोज समजा तुम्ही एक जीकेचा सेट सॉल्व करत घेतले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन जर बघून घेतलं तर तुमची बरीचशी प्रिपरेशन त्या ठिकाणी होईल. ओके, त्यानंतर जीकेसाठी तुम्हाला स्वतःची नोट्स काढणं अतिशय फायदेशीर राहणार आहे. कारण परिपूर्ण पुस्तक कोणतंच नाही आहे. मग एक टॉपिक घ्या, 2-3 ठिकाणचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून तो टॉपिक तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. काही गुगल सर्च करा, काही एखादा छोटा यूट्यूब व्हिडिओ बघा. असं बघून तुम्ही ती एक नोट्स तुमची जी काय आहे ती तयार करू शकता. कारण जीकेची नोट्स, जीकेसाठी पुस्तकं भरपूर असतात, परंतु तुमची एक नोट्स असली तर ती एकदम बेस्ट राहते. म्हणजे नोटबुकमध्ये तुमच्या हस्ताक्षरामध्ये ते लिहिलेलं असणं योग्य राहील. ओके, सोबत टॉपिक वाईज सराव प्रश्न सोडवायचे आहे. जसं की जर समजा आपण संगीत हा विषय घेतला तर या संगीत विषयावर जवळपास 50 प्रश्न सोडवायचे आहे. ओके, 50 प्रश्न सोडवायचे आहे. अगोदर हा टॉपिक वाचायचा आहे आणि नंतर हे 50 प्रश्न सोडवायचे आहे. त्यावरून तुम्हाला ते एक ऑप्टिमायझेशन होईल की तुमची तयारी किती झालेली आहे. ओके, तर अशा रीतीनं तुम्ही काय करू शकता, तयारी तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकता. 25 प्रश्नाचा जीकेचा सेट किंवा जीके सिरीज जी आहे ही तुम्हाला आपल्या ॲपवर सुद्धा भेटते. त्यानंतर हे काही टॉपिक वाईज सराव प्रश्न आहे हे सुद्धा आपल्या ॲपवर भेटते. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा. सोबतच जीकेचं लेक्चरसुद्धा तुमचं आपण या ठिकाणी ॲपवर घेणार आहोत. टॉपिक वाईज लेक्चर, त्या टॉपिकवर 50 प्रश्नांची टेस्ट, 25 प्रश्नाचा एक जीकेचा सेटसुद्धा त्यामध्ये राहील आणि सेक्शनल रिझल्ट राहील. एक टॉपिक वाईजचा वेगळा रिझल्ट राहील आणि जो काही जीकेचा सेट आहे सर्व विषय मिळून तर त्याचा एक वेगळा रिझल्ट राहील. दररोज तुम्ही 1000 विद्यार्थी या ठिकाणी ती एक्झाम देतील. ओके, अशा रीतीनं तो एक सेट तुम्हाला तयार करून दिलेला आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये काय ॲपची लिंक आहे, ॲप डाउनलोड करा आणि जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर मराठी माध्यमातले जीकेचं कोणतंही एक पुस्तक घ्या, ते तोंडपाठ करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हिंदी माध्यमातले जीकेचं एक पुस्तक घ्या, कमीत कमी 3 वेळा वाचा. अशा पद्धतीचं रिलेटिव्ह कंटेंट जे काही, म्हणजे अगोदर तुम्ही हे जे TCS PYQ बघणार आहेत तर याला अनुसरून हे 2 पुस्तकं याचं वाचन करायचं आहे. ओके, अशा रीतीनं आपण हा जीकेचा पार्ट जो आहे तो बघितलेला आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे इतिहासाची तयारी कशी करायची आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर दिलेला असतो. यामध्ये 11वीचं नवीन अभ्यासक्रमांकाचं जे काही प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचं पुस्तक आहे, आतापर्यंत ज्या काही TCSनं परीक्षा घेतलेल्या आहे सरळ सेवामध्ये आणि त्यावर जर प्राचीन मध्ययुगीनवर जर प्रश्न विचारलेला असेल, विशेषतः मध्ययुगीनवर, तर ते 11वीच्या नवीन स्टेट बोर्डमधून ते प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः सातवाहन घराणे, वाकाटक घराणे, यादव, परत चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार या 4-5 घराण्यावर त्यांचा कंपल्सरी 1 ते 2 प्रश्न फिक्स असतो आणि त्याचं उत्तर तुम्हाला 11वीच्या नवीन स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सापडतं, म्हणजे सापडतंय. तर ते पुस्तक तुम्ही आवर्जून 2-3 वेळा हायलाईट करून ते वाचायचं आहे. ओके, नाही केलं तर नुकसान तुमचंच आहे. ओके, त्यानंतर इतिहासाच्या जे काही महत्त्वाचे वर्ष आहे, इतिहासावर आकडेवारीवर प्रश्न असतात. एक म्हणजे त्यांनी दिनांक विचारलेली असते प्रश्नामध्ये किंवा वर्ष तरी विचारलेलं असतं. तर यांची एक नोंद ठेवायची आहे, कारण हे पाठ करायचं आहे तुम्हाला. वर्ष आणि दिनांक जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या इतिहासामध्ये, जर मध्ययुगीन इतिहासात असेल तर तिथं वर्षच विचारतात, तिथं काही दिनांक विचारत नाही. परंतु आधुनिक इतिहासाबद्दल जर प्रश्न विचारला असेल तर तिथं ते दिनांक विचारू शकतात. तर त्यावर थोडं विशेष लक्ष द्यायचं आहे. कसं आहे, हा एक गेम चेंजर विषय आहे. तुम्ही हा अवघड असलेला विषयावर जरा चांगलं लक्ष दिलं तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील आणि यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स वाढतील. ओके, त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासावर हे प्रश्न तुलनेने सोपे असतात जर कम्पेअर केलं, हे प्राचीन मध्ययुगीनचं जर कम्पेअर केलं तर. प्राचीन मध्ययुगीनला वेटेज हे आहे, बऱ्यापैकी वेटेज आहे आधुनिकच्या तुलनेमध्ये. तर
फक्त आधुनिक इतिहास जो आहे याच्यावर प्रश्न सोपे असतात, प्राचीन मध्ययुगीनवर थोडे टफ असतात, टफही नसतात परंतु तुम्ही ते कधी वाचलेले नसतात म्हणून तुम्हाला ते टफ वाटतात. ओके. त्यानंतर 1857चा उठाव आणि त्यामध्ये असलेला महाराष्ट्राचा सहभाग यावर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न दिसत आहे. तर हा जो एक चॅप्टर आहे हा एकदम तुम्हाला परफेक्ट बनवायचा आहे. सोबतच भारताच्या मध्ययुगीन इतिहासामधील महत्त्वाच्या काही घडामोडी आहे त्या आपण बघितलं, ते तुम्हाला सांगितलंच, ते महत्त्वाचे वर्ष वगैरे किंवा काय कोणात लढाई झाली, कोण हारलं, कोण पराजित झालं, असं ते काही सर्व तुम्हाला बघायचं आहे. आणि प्राचीन मध्ययुगीन इतिहासामध्ये कोणता ग्रंथ कोणी लिहिला यावर सुद्धा आधारित प्रश्न कंपल्सरी आहे, असतोच. ओके. तर अशा रीतीनं तुम्हाला एक नोट्सच बनवायचे आहे. मी सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला गाईड करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे, ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता. दररोज आपण घेतलेले जीकेचे प्रश्न सोडवायचे आहे. दररोज आपण जे टॉपिक देणार आहोत ते टॉपिक वाचायचे आहे आणि त्या टॉपिकवर आधारित सुद्धा 50 प्रश्न सोडवायचे आहे. एकदम परफेक्ट तयारी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे राज्यव्यवस्था व पंचायत राज. यामध्ये काही अशी विशेष तयारी नाही आहे, जे तुम्ही नियमित तयारी करता तीच तयारी करायची आहे. बेसिक पुस्तक वाचायचं आहे, जास्त काही याच्यामध्ये डीपमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. एवढे काही अवघड प्रश्न राज्यव्यवस्थेवर ते विचारत नाही. फक्त याच्यामध्ये ॲडिशनल काय करायचे की आजपर्यंत जे काही राजकीय व्यक्ती होऊन गेले, की जसं की महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री किंवा भारताचे आजपर्यंतचे राष्ट्रपती, आजपर्यंतचे पंतप्रधान, त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांची विशेषता काय आहे, जसं की लोकसभा सभापती असणारे पंतप्रधान कोण किंवा राष्ट्रपती कोण, अशा टाईपचे काही प्रश्न आहेत जे काही खूप म्हणजे काही अपवादात्मक घडामोडी आपण त्याला म्हणतो. तर जसं की महाराष्ट्रातले सर्वाधिक काळ असणारे मुख्यमंत्री कोण, अशा पद्धतीचे ते काही प्रश्न विचारू शकतात राज्यव्यवस्था या घटकामध्ये. सोबतच पंचायत राज, परत काही महत्त्वाचे आयोग आहे, त्या आयोगामध्ये सदस्य किती आहे यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. सोबतच ग्रामीण व शहरी प्रशासन याची जी रचना आहे, त्यांचे कार्य कर्तव्य काय आहे, तर हे यावर सुद्धा त्यांचे प्रश्न दिसून येतात. ओके. तर अशा रीतीनं परत काही महत्त्वाच्या घडामोडी आहे, इथं सुद्धा ते वर्ष विचारतात. जसं की निवडणूक आयोग सर्वात प्रथम बहुसदस्यीय संस्था कोणत्या वर्षी बनली, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. इथं सुद्धा ते वर्ष विचारतात. तर त्यांचं हे आकडेवारी जे आहे, वर्ष दिनांक आकडेवारी काय जे असेल ते, तर हे एकदम त्यांचं काय म्हणतात ते कंपल्सरी, त्यांना ते एकदम आवडते तो विषय. ओके. तर अशा रीतीनं तुम्हाला ही प्रिपरेशन करायची आहे. नेक्स्ट विषय आपण बघूया, भूगोल विषयाची तयारी. तर महाराष्ट्रातलं जे काही स्टॅटिक भूगोल आहे, जसं की धबधबा, किल्ले, लेण्या, हे जे काही स्टॅटिक जीके आहे तर यावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. आणि जे काही प्राकृतिक भूगोल आहे त्या कन्सेप्टवर ते प्रश्न विचारले जातात. जसं की काही मृदेचे प्रकार आहे, त्यामध्ये कोणतं पीक येतं, काय येतं, अशा टाईपचे काही प्रश्न आहेत. सोबतच काही हवामान किंवा कोणते वृक्ष कोणत्या उंचीवर उगतात म्हणजे असतात, तर अशा टाईपचे सुद्धा काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. भारताचे काही प्राकृतिक विभाग आहे, मैदानी प्रदेश कुठं आहे, काय असं ते त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर अशा पद्धतीचे त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. तर हे जे स्टॅटिक जी के आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असणारं कोणतंही पुस्तक वापरू शकता किंवा आपलं तुमच्याजवळ जे काही जनरल नॉलेजचं पुस्तक असेल त्यामधून सुद्धा तुम्ही हे कव्हर करू शकता. त्यानंतर जसं याच्यामध्ये किल्ले, पर्वत, डोंगर रांगा, परत शिखरे, परत नद्यांचे संगमस्थळे, काठावरचे शहरं, असं तसं सर्व, किंवा नदी खोरे, कोणता जिल्हा नदी खोऱ्याचा भाग नाही, अशा टाईपचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. जसं की कृष्णा नदी खोऱ्याचा भाग नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता, अशा टाईपचा. एका शिफ्टमध्ये त्यांनी विचारलं कृष्णा नदीच्या खोऱ्याचा भाग नसलेला जिल्हा कोणता, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलं तापी नदीच्या खोऱ्याचा भाग नसलेला जिल्हा कोणता. तर अशा टाईपचं काय जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला क्लिअर करायचे आहे. नदीबद्दल काही संकल्पना आधारित प्रश्न असतात, जलोड वगैरे हे काय जे आहे ते त्यावर आधारित सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. सोबतच कृषी भूगोल, कोणत्या भागात कोणती पिके, हरित क्रांती काय, असं तशा पद्धतीचे प्रश्न, वनावर आधारित त्यांचा प्रश्न असतो. त्यानंतर लोकसंख्या जी आहे हे कंपल्सरी क्वेश्चन्स असतो, तर लोकसंख्यासुद्धा व्यवस्थित करायची आहे. विशेषतः लोकसंख्येच्या आकडेवारीवर त्यांचा प्रश्न असतो. ओके. तर अशा रीतीनं हे भूगोलची तयारी करायची आहे. प्रायोरिटी द्यायची आहे स्टेट बोर्ड,
स्टेट बोर्डला प्रायोरिटी द्यायची. कोणते? हे जे आहे 2 नंबरचा टॉपिक, 3 नंबरचा टॉपिक, त्यानंतर हे नदी खोरे, वने, परत लोकसंख्या, हे जे आहे स्टेट बोर्डमधून कव्हर करायचा प्रयत्न करा, किंवा तुमच्याजवळ एखादं पुस्तक असेल तर त्यातून कव्हर करायचा प्रयत्न करा. स्टॅटिक जी के सुद्धा जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला कव्हर करायचं आहे. सोबतच जे काही आर्थिक पाहणी अहवाल आहे भूगोलाशी संदर्भात, तर त्यावर थोडं लक्ष असू द्यायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अर्थशास्त्र संबंधात जे काय आहे अर्थव्यवस्था. मी अर्थशास्त्र यासाठी म्हटलं की अर्थशास्त्रामधल्या संकल्पना ते विचारतात, जसं की ॲडम स्मिथचा काहीतरी सिद्धांत वगैरे असेल, मागणी पुरवठा, काय ज्या वक्ररेषा असेल त्या, हे काही अर्थशास्त्रविषयक संकल्पना आहे, त्यावर आधारित सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. सोबत मानवी विकास निर्देशक जे आहे किंवा जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स, जे काही विविध निर्देशांक आहे, तर यांचे निर्देशक कोणते आहे त्यावर आधारित ते प्रश्न विचारतात. तर हे निर्देशक सुद्धा व्यवस्थित करा. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करा, यावर आधारित प्रश्न विचारतात. आणि लोकसंख्याशास्त्र हे जे कन्सेप्ट आहे, जसं की माता मृत्यू दर, हे इत्यादी जे कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवर आधारित त्यांचा एक प्रश्न असते. सोबतच पंचवार्षिक योजनावर प्रश्न असते. त्यानंतर कृषी अर्थव्यवस्था, कृषी अर्थशास्त्र, यामध्ये जसं की मिनिमम सपोर्ट प्राईस, जसं की किमान मूल्य आधारभूत किंमत, असं काय जे आहे, तर यावर आधारित त्यांचे प्रश्न आहेत संकल्पना आधारित. तर हा अर्थशास्त्र हा जो विषय आहे यावर आधारित त्यांचा प्रश्न असतो. स्किप तर काहीच करायचं नाही. ओके, ॲटलिस्ट 1 टाईम रीडिंग तरी झालं पाहिजे. ऐनवेळी एक्झाममध्ये तुम्हाला ॲटलिस्ट ॲन्सर तरी क्लिक झालं पाहिजेत. आणि हाच विषय आहे, हाच विषय तुमची निवड पक्की करणार आहे. या विषयाला हलक्यात घ्यायचं नाही. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे विज्ञान विषयाची तयारी. तर विज्ञान विषयाची आकडेवारीवर ते प्रश्न विचारतात. त्यानंतर काही संकल्पना, शास्त्रज्ञ कोणत्या ब्रँचला काय म्हणतात, असं तसं जे काय आहे त्यावर आधारित प्रश्न विचारतात. धातू, धातुके, खनिजे काय जे असेल ते. परत जीवशास्त्राचे क्लासिफिकेशन, त्यांचं उदाहरणं वगैरे यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आरोग्यशास्त्रामध्ये कोणत्या जीवाणूमुळं, कोणत्या विषाणूमुळं कोणते रोग होतात, त्यावर लस कोणती आहे, काय, हे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि एक कंपल्सरी विषय त्यांचा की भारतातील आणि महाराष्ट्रातील संशोधन संस्था, कोणती संशोधन संस्था कुठे आहे, यावर आधारित त्यांचा एक प्रश्न कंपल्सरी बऱ्याचशा शिफ्टमध्ये आढळून आलेला आहे. तर हा टॉपिक जो आहे भारतातील संशोधन संस्था, तर हलक्यात घेऊ नका, यावर आधारित प्रश्न असतो. एक नोट्समध्ये तुम्ही एका पेजवर सर्वचे सर्व संस्था लिहू शकता, 1 किंवा 2 पेजमध्ये होऊन जाते ते. आणि 2-3 दिवस तुम्ही ते बघितलं की तुमचं ते तोंडी पाठ होऊन जाते. त्या संस्था स्थापन कधी झाले यासहित मुख्यालय कुठं आहे ते पण सुद्धा बघायचं आहे. ओके, तर अशा रीतीनं तुम्ही हे जे आहे विज्ञान विषयाची तयारी, तर ही तयारी या ठिकाणी करू शकता. पर्यावरण आधारित सुद्धा काही प्रश्न असतात. पर्यावरणमध्ये आंतरराष्ट्रीय अहवाल जे आहेत त्यावर आधारित असतात. जास्त काही टेन्शन घेण्याचं काही आवश्यकता नाही. बरेचसे मनाने सुटणारे सुद्धा ते प्रश्न त्या ठिकाणी आढळतात. जसं की वेटलँड जे आहे, जसं की दलदल प्रदेश, तर त्यावर आधारित प्रश्न पर्यावरणाचा विचारलेला आहे. अशा पद्धतीनं जे काय जीकेचा जो व्हास्ट सिलेबस आहे तर तो या ठिकाणी आहे. तर मग आता याचा एक प्रॉपर प्लॅनिंगनं तयारी कशी करायची, ते एक प्रॉपर प्लॅनिंग आपण ॲपवर अवेलेबल करून देणार आहोत. त्याचं एक प्रॉपर लेक्चर होईल 2 तासाचं, आणि त्या 2 तासाच्या लेक्चरवर आधारित 50 प्रश्नांची टेस्ट होईल. आणि परत 25 प्रश्नाचा एक सेट सॉल्व केला जाईल सर्व टॉपिक्सवर आधारित डेली. ओके, 50 मार्काची टेस्ट राहील लेक्चरवर आधारित, आणि 25 प्रश्न राहतील एक सेट, जो की TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील. संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे जीकेचा संपूर्ण अभ्यासक्रम. ओके, म्हणजे ते तुम्हाला एक डेली इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी चेक करता येईल. तुमचे 2 निकाल लागतील, एक म्हणजे जो टॉपिक वाईज निकाल लागेल, आणि दुसरा जीकेचा जो सेट आहे संपूर्ण जीकेवर आधारित त्याचा एक निकाल लागेल. ओके, तर अशा रीतीनं आपण डेली जवळपास 1000 विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट डेली घेणार आहोत. ओके, तर अशा रीतीनं तुम्ही याची तयारी करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयारी करू शकता. फक्त हे जे पॉईंट आहे, म्हणजे आज जे सेशन आपण घेतलं, या सेशनमधून तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह वाटलं ते पॉझिटिव्ह तुम्ही घ्या. बाकी तुम्हाला पटलं नाही सोडून द्या, आपला काही विषय नाही या ठिकाणी. ओके, चला, तर अशा रीतीनं आपलं हे आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. बेस्ट ऑफ लक, चांगली तयारी करा. आणि जर कोणाला काही अडचण आली तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे,
यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता आणि ॲपमध्ये एक चॅट म्हणून सेक्शन आहे, तिथं तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता. ओके, अशा रीतीनं आपण आपलं लेक्चर आजचं जे सेशन आहे या ठिकाणी संपवू. तर भेटू उद्याच्या जी केच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.